रामराम मंडळी, काल कदमवाडी इथं भव्य आणि दिव्य असं हिंद केसरीचं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये जरेवाडीचा पाखऱ्या आणि वडकीचा सोन्या या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावत हिंद केसरीचा मान स्वतःच्या नावावर केला. मित्रांनो, खरंच मनापासून अभिनंदन करावं वाटतं या नवख्या बैलजोडीचं, ज्यांनी एवढी मातबर बैल असताना देखील पहिला क्रमांक पटकावला आणि हिंद केसरीचा मानाचा गुलाल स्वतःच्या नावावर केला. मित्रांनो, या शर्यतीनंतर सर्व बैलगाडा क्षेत्रामध्ये चर्चा सुरू झाली. म्हणजे जे सर्जा प्रेमी असतील किंवा बकासूर प्रेमी असतील त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली की बकासूर का हरला किंवा सर्जा का हरला. त्यासाठी वेगळी कारणं दिली जाऊ लागली की गाडी कडनं लागलेली किंवा गाडी सुट्टी लेट झालेली. तर मित्रांनो, खऱ्या अर्थानं अशी कारणं देत बसण्यापेक्षा आपली हार पचवायला शिकलं पाहिजे. काल हरला सर्जा तर हरला बकासूर तर हरला, हे आपण मान्य करायला पाहिजे. कारण आपण खूप जण म्हणायला लागली की सर्जाची गाडी कडनं लागली, पण मित्रांनो तसं होऊ शकत नाही. कारण आपण बघू शकतो की गटाला सुद्धा सर्जा आणि अर्जुनची जी गाडी होती तेवढ्या ताकदीनं पळाली नव्हती. कारण जी दुसरी गाडी होती त्यांना अगदी घासून आलेली. काल सुट्टा निकाल नव्हता. विचार केला तर ती लढत झाली होती खऱ्या अर्थानं. मग विचार करा, जर गटालाच अशी अवस्था होती तर पुढच्या सेमीच्या वेळी ती ताकद अजून द्विगुणित व्हायला पाहिजे होती. कारण सेमीच्या वेळी तर अजून मातबर बैल तुमच्यासोबत असतात. मग त्यांच्या सेमीत जर घरणिकेचा राज आणि कॉकटेल यासारखी जर मातबर बैल होती तर त्यांना अजून ताकद लावणं खूप गरजेचं होतं. पण तिथं ती ताकद लावायला कमी पडली सर्जा आणि अर्जुन ही जोडी. त्यामुळे तिथं सर्जा आणि अर्जुनची हार झाली. गाडी कडेला लागली वगैरे हे कारण देत बसायचं नाही. खऱ्या अर्थानं मी स्वतः एक सर्जा प्रेमी आहे. आपली हार आपण मान्य करायला शिकलं पाहिजे. हरकत नाही मित्रांनो, हे मैदान नाही तर पुढचं मैदान. तसंच बोललं जातं नवम हिंद केसरी बकासूरच्या बाबतीत. पिस्टन 22-11 सारखा मातबर पायरा असताना देखील काल बकासूरला सेमीला हार पत्करावी लागली. मित्रांनो, एक वाक्य आहे जे भरपूर बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हटलं जातं की हे बैलगाडा क्षेत्र आहे, इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं. त्यासाठी फक्त आणि फक्त संयम पाहिजे आणि तो संयम काल नखऱ्या आणि पक्षा या बैलजोडीनं ठेवला आणि त्याच्यामुळेच त्यांनी काल सेमी क्रमांक 8मध्ये बकासूर आणि पिस्टनसारखी मातबर बैल असताना त्या सेमीमध्ये विजय मिळवला. खरंच मनापासून अभिनंदन करावं वाटतं नखऱ्या आणि पक्षा या बैलजोडीचं. आपण बकासूर कसा हरला या म्हणत बसण्यापेक्षा नखऱ्या आणि पक्षा ही बैलजोडी कशी जिंकली हे म्हणणं खूप गरजेचं आहे. कारण गरिबाची बैल एवढ्या ताकदीनं धावली, कोणतीही वायदी नसताना, कोणताही पूर्वनियोजन नसताना, अचानक झालेला पैरा असताना देखील बैलांनी स्वतःची ताकद दाखवून मालकासाठी गुलालासाठी झेप घेतली आणि 8व्या सेमीमध्ये बकासूरच्या गाडीच्या थोडीशी ती गाडी पुढे निघून गेली आणि फायनलसाठी पात्र झाली आणि त्यानंतर फायनललाही ती गाडी 5व्या क्रमांकाची मानकरी राहिली. खऱ्या अर्थानं आपण बकासूर हारला त्याची कारणं देत बसण्यापेक्षा ती जोडी किती चांगली पळाली हे मानणं गरजेचं आहे. कारण काय आहे मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र आहे, इथं दररोज प्रत्येक बैलाचा परफॉर्मन्स वेगळा असू शकतो. काल जर बकासूर तेवढ्या ताकदीनं पळाला तर तो आज पळेलच असं नाही. काल सर्जा एवढ्या ताकदीनं पळाला तो आज पळेलच असं नाही. कारण काय होतं, पुरुषच्या टेक्निकल अडचणी असतील किंवा काही ना काही येतच राहतात. त्यामुळं हरलं तर हरलं, आजचं मैदान आहे तर उद्याचं मैदान. आणि 100% बकासूर असेल किंवा सर्जा असेल अशी मातबर बैल आहे की जी नक्कीच 1-2 मैदानं जरी आपल्या हातातनं गेली तरी 3ऱ्या-4थ्या मैदानात पुन्हा चांगलं पुनरागमन करतात आणि चांगल्या पद्धतीने गुलाल घेतात. मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. जेवढं अभिनंदन सोन्या आणि पाखऱ्या या बैलजोडीचं करावं वाटतं तेवढंच अभिनंदन काल नखऱ्या आणि पक्षा या बैलजोडीचं पण करावं असं वाटतं. कारण एवढी म्हणजे ताकदीनं गाडी पळाली. अगदी सर्वसाधारण बैलगाडा मालकाची बैल पण एवढ्या ताकदीनं पळाली आणि स्वतःच्या मालकाचं नाव केलं. खरंच मानाचा मुजरा त्यांच्यासाठी. रामराम.